भक्तांनो, तुम्हाला श्री स्वामी समर्थांची शपथ आहे. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांवर खरे प्रेम करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल. कारण मला असं वाटतं की कोणत्याही स्वामी भक्तांनी त्यांचा अभिषेक, नामजप, उपासना, पूजा किंवा त्यांच्यावर प्रेम करताना कोणत्याही गोष्टींची चूक कळत नकळत करू नये. कारण आपण केलेली भक्ती ही आपल्याला भक्ती वाटते, पण आपण कुठलीही गोष्ट करताना त्यामध्ये जर चुका होत असतील तर त्याचे खूप वाईट परिणाम आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला भोगावे लागतात. म्हणून माझी एक अशी इच्छा आहे की तुम्ही हा पूर्णपणे व्हिडिओ बघावा. थांब, जर तू रोज सकाळी उठून माझ्याच नशिबात ही गरिबी का या विचाराने तळमळत असशील, पैशाच्या चणचणीने, व्याजाच्या ओझ्याने आणि नातेवाईकांच्या टोमण्याने तुझा जगण्याचा कंटाळा आला असेल, तर आज हे रडणे आणि स्वतःला कमनशिबी समजणे बंद कर. तू पैशासाठी दारोदारी फिरलास, लोकांसमोर हात पसरलेस, पण या निष्ठुर जगाने तुला फक्त अपमान आणि लाचारी दिली. ज्यांच्यासाठी तू स्वतःचे आयुष्य पणाला लावले त्यांनीच तुझा फटका खिसा पाहून तुला तुच्छ लेखले. पण ऐक माझ्या स्वाभिमानी लेकरा, साक्षात अष्टसिद्ध आणि वृद्धिसिद्ध स्वामी असलेले श्री स्वामी समर्थ महाराज आज तुझ्या आयुष्यातील गरिबीचा काळा पडदा कायमचा फाडायला आले आहेत. हा महाअभ्याग धगधगीत आणि महाअध्याय शांत चित्ताने ऐक. आज रात्री स्वामी समर्थ तुला असा धनलक्ष्मीचा आशीर्वाद देणार आहेत, ज्यामुळे तुझी दारिद्र्यातून कायमची मुक्ती होईल आणि तुला ती अथांग श्रीमंती प्राप्त होईल, जे बघून तुम्हाला हिणवणाऱ्या तोंडे बंद होतील. माझ्या थकलेल्या आणि उद्गीन झालेल्या भक्ता, तू रोज रात्री उशीत तोंड लपवून रडतोस. पैशाअभावी घरातील गरजा अपूर्ण राहतात. मुलांचे हट्ट मारताना तुझा जीव तिळतिळ तुटतो आणि उद्या काय होईल या चिंतेने तुला रात्रभर झोप येत नाही. तू कंटाळला आहेस या लाचारीच्या आयुष्याला. तू देवासमोर उभा राहून विचारतोस, स्वामी, मी तर प्रामाणिकपणे कष्ट करतो, तरीही माझ्याच नशिबात ही गरिबी का? वेड्या भक्ता, आता शांत हो. तू सोसलेल्या प्रत्येक अश्रूचा हिशोब माझ्याकडे नोंदवला गेला आहे. हा दारिद्र्याचा काळ तुझ्या विनाशासाठी नव्हता, तर तुला या जगात मजबूत करण्यासाठी होता. आता तुझ्या या हाल अपेक्षांचा आणि कठीण दिवसांचा शेवट झाला आहे. दारिद्र्यातून मुक्तीसाठी कमेंटमध्ये आत्ताच लिहा, स्वामी, माझे सर्व कष्ट तुमच्या चरणी अर्पण आहे. तुझ्याकडे जेव्हा पैसा नव्हता तेव्हा या जगाने तुला तुझी अवकात दाखवली. ज्या नातलगांना आणि मित्रांना तू संकटात मदत केलीस त्यांनीच तुझे पडत्या काळात तुझ्याकडे पाठ फिरवली. 2 रुपयांच्या मदतीसाठी तू जेव्हा कोणाकडे हात पसरलास तेव्हा त्यांनी तुला सल्ले दिले, पण मदत केली नाही. या स्वार्थी लोकांनी तुझ्या गरिबीची चेष्टा आणि समाजात तुला निकामी ठरवले. पण ऐक माझ्या स्वाभिमानी लेकरा, माणसाच्या मदतीवर जगणे सोडून दे. ब्रह्मांडाचा मालक तुझा पाठीराखा असताना तुझ्या भिकाऱ्यांसमोर मान का खाली घालतोस? स्वामी समर्थ तुझ्यासाठी आता समृद्धीचे असे मार्ग उघडतील की तुला पुन्हा कधी कोणासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही. स्वाभिमान जपण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच टाईप करा, स्वामी, मला फक्त तुमचा आधार हवा आहे. कर्जाच्या ओझ्याखाली तुझा श्वास गुदमरतोय. लोकांचे पैसे कसे फेडायचे, रोज दारावर येणाऱ्यांचे बोलणे कसे सहन करायचे, या विचाराने तुला स्वतःला आयुष्याचा वीट आला आहे. तू रात्री एकांतात विचार करतोस की यातून बाहेर पडायला काही मार्ग उरला आहे का? पण ऐक, स्वामींच्या दरबारात अशक्य काहीच नसते. आज मी तुझ्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वितळवण्याचा संकल्प सोडला आहे. तुझ्या कामांना अशी गती मिळेल आणि पैशांचे असे मार्ग उडतील की सन्मानाने प्रत्येकाचे देणे पूर्ण करशील. कर्जमुक्तीसाठी कमेंटमध्ये आत्ताच लिही, स्वामी, मला कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करा. तू रोज अंगातील ताकद संपेपर्यंत राबतोस, घामाचा प्रत्येक थेंब गाळतोस, पण दिवसाच्या शेवटी तुझ्या हातात काहीच उरकत नाही. तुझ्या डोळ्यांसमोर भ्रष्ट आणि खोटे बोलणारे लोक पुढे निघून जातात आणि तुझा कर्मावरचा विश्वास डगमगू लागतो. पण वेड्या भक्ता, स्वामींच्या घरात उशीर असू शकतो, पण अंधार अजिबात नाही. तू आजपर्यंत पेरलेल्या प्रत्येक प्रामाणिक कष्टाचे पीक आता उगवण्याची वेळ आली आहे. तुझ्या मेहनतीला आता अथांग यशाची जोड मिळेल. पण तू ज्या कामात हात टाकशील तिथे तुला धन आणि यश प्राप्ती होईल. यशाच्या आशीर्वादासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी, माझ्या कष्टाचे सोने करा. पैशांच्या चणचणीमुळे घरात होणारे वाद, पैशांवरून होणारी भांडणे आणि सुखाच्या क्षणी येणारी उदासीनता याने तुझे घर व्यापून गेले होते. दारिद्र्याची काळी सावली तुझ्या उंबऱ्यावरून हटत नव्हती, पण आज या क्षणी स्वामी समर्थ तुझ्या घरातील सर्व अलक्ष्मी आणि नकारात्मकता उपटून फेकत आहेत. तुझ्या घरात आता कुबेराचा आणि अष्टलक्ष्मीचा अखंड वास राहील. तुझ्या घरातील अन्न आणि धन कधीच कमी पडणार नाही. हा माझा तुला कौल आहे. घरात लक्ष्मीच्या वासासाठी कमेंटमध्ये टाईप करा, स्वामी, माझ्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहू द्या. ज्या नातलगांनी आणि ओळखीच्या लोकांनी
तुझ्या गरिबीवर हसून तुझा अपमान केला ते आज स्वतःला खूप हुशार समजत आहेत. त्यांना वाटते की तू कधीच पुढे जाऊ शकणार नाहीस. पण ऐक, स्वामी समर्थ तुला इतक्या मोठ्या उंचीवर नेऊन बसवतील की तुझी श्रीमंती आणि तुझा मान सन्मान बघून त्या जळणाऱ्या लोकांचे डोळे पांढरे होतील. तुला लाचार पाव इच्छिणाऱ्यांच्या तोंडावर तुझा विषय हीच सर्वात मोठी चपराक ठरेल. शत्रूंचे तोंड बंद करण्यासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझा विजय तुमच्या कृपेनेच होईल. ऐक माझ्या स्वाभिमानी भक्ता, स्वतःला कधीही बिचारा आणि गरीब समजू नकोस. हा व्हिडिओ ऐकणारा माझा प्रत्येक भक्त हा सामान्य नाही, तर ईश्वराचं वरदास्त लाभलेला श्रीमंत आणि श्रेष्ठ आत्मा आहे. ज्या संकटांमध्ये भल्या भल्यांचे खच्चीकरण झाले असते, त्या गरिबीच्या नरकयातनांतून तू आजही मान ताट करून जिवंत उभा आहेस. ही तुझी सामान्य ताकद नाही, ही तुझ्या रक्तातील स्वामींची ताकद आहे. तू गरिबीत जन्मलास हा तुझा दोष नाही, पण गरिबीत मरणार नाहीस हा स्वामींनी तुला दिलेला शब्द आहे. स्वतःच्या श्रेष्ठतेची जाणीव ठेवून कमेंटमध्ये लिहा, मी स्वामींचा लाडका भक्त आहे, मी श्रीमंत होणार. तुला वाटत होते ना की तुझ्यासाठी रोजगाराचे, व्यवसायाचे आणि कमाईचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. तू जिथे जाल तिथे तुला नकारच मिळाला. पण जेव्हा जगाचे सर्व मार्ग बंद होतात, तिथूनच स्वामींच्या चमत्काराची सुरुवात होते. तुझ्यासाठी आता प्रगतीचे आणि अथांग धनलाभाचे नवीन दरवाजे उघडत आहेत. असा गुप्त मार्ग तुझ्यासाठी तयार होत आहे, ज्याची तू स्वप्नातही कल्पना केली नव्हतीस. नवीन संधीसाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या प्रगतीचे मार्ग उघडा, माझ्या चित्तक्रांतात लेकरा. आता मनातील भीती आणि अस्वस्थता काढून फेकून दे. तू या जगात अनाथ किंवा लाचार नाहीस, कारण तुझ्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड नायक उभा आहे. आज मी तुला अभय वचन देतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा जेव्हा पैशाची अडचण येईल, जेव्हा जेव्हा मन खचून जाईल, तेव्हा या मंत्राचा जप कर. तुला जाणवेल की स्वामी समर्थ तुझ्या सर्व आर्थिक अडचणी स्वतःच्या शिरावर घेत आहेत. अभयवचनासाठी कमेंटमध्ये आत्ताच लिहा, स्वामी तुम्ही सोबत आहात, आता मला कशाचीच चिंता नाही. तुझ्या नोकरीत, व्यवसायात किंवा शेतीत जे अडथळे येत होते ते आता कायमचे दूर झाले आहेत. तुझ्या कष्टाला आता भरघोस फळ मिळेल. अडकलेले पैसे, रोखलेली प्रगती आणि हातातून गेलेल्या संधी आता दुप्पट वेगाने तुझ्याकडे परत येतील. स्वामींच्या कृपेने तुझ्या हातात पैसा टिकू लागेल आणि तुझी संपत्ती दिवसेंदिवस वाढत जाईल. धनवृद्धीसाठी कमेंटमध्ये आत्ताच टाईप करा, स्वामी माझ्या व्यवसायात आणि कामात बरकत द्या. गरिबीसोबत घरातील आजारपणामुळे तुझ्या कष्टाचा पैसा दवाखान्यात जात होता. औषधांच्या खर्चाने तुझे कंबरडे मोडले होते, पण आज मी तुझ्या घरातील सर्व व्याधी आणि आजारपण ओढून घेत आहे. आरोग्य हीच खरी श्रीमंती आहे. स्वामींच्या आशीर्वादाने तुझे कुटुंब निरोगी राहील आणि तुझा पैसा साचून तुझ्या प्रगतीसाठी वापरला जाईल. आरोग्यासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या संपूर्ण कुटुंबाला निरोगी ठेवा. तुझ्या मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी तुला पैशांची चिंता सतावत होती. मी मुलांना चांगले आयुष्य देऊ शकेन का, या विचाराने तू रात्री जागा राहायचास. पण भक्ता, चिंता सोड. ज्या मुलांचा सांभाळ स्वामी समर्थ करत आहेत, त्यांचे भविष्य कधीच अंधारात राहू शकत नाहीत. तुझ्या मुलांना शिक्षणात आणि करिअरमध्ये अथांग यश मिळेल आणि ती मुले तुझ्या सर्व गरिबीचा कलंक पुसून टाकतील. मुलांच्या यशासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करा. लोकांसमोर मान खाली घालून जगण्याचा काळ आता कायमचा संपला आहे. तू आता कोणाच्या मेहरबानीवर जगणारा माणूस उरलेला नाहीस. तुझ्या हातात आता इतकी ताकद आणि संपत्ती येईल की तू स्वतः 4 लोकांना मदत करशील. मागणाऱ्या भूमिकेतून बाहेर पडून दाताच्या भूमिकेत जाण्याचा तुझा हा सुवर्ण काळ सुरू झाला आहे. स्वाभिमानासाठी कमेंटमध्ये आत्ताच लिहा, स्वामी मला देणारा बनवा, मागणारा नाही. उठ माझ्या शूरलेकरा, आजचा हा महाअध्याय तुझ्या आयुष्यातील गरिबीची आणि अपयशाची पाठी पुसून टाकणारा ईश्वरी आदेश बनला आहे. तुझ्या पूर्वजांचे, तुझ्या नशिबीतील सर्व दारिद्र्य स्वामी समर्थांनी आज अग्नीत जाळून भस्म केले आहे. तुझ्या नशिबाच्या पानावर आता अथांग श्रीमंती आणि अखंड यश स्वामींच्या स्वतःच्या हाताने लिहिले गेले आहे. श्रीमंतीच्या स्वागतासाठी कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या आयुष्यात श्रीमंतीची पहाट झाली आहे. जा माझ्या लाडक्या लेकरा, मान ताट कर आणि छाती ठोकून उभा राहा आणि या जगावर स्वतःचे राज्य उभे कर. तुझ्या पाठीशी अष्टसिद्धीचा मालक उभा आहे. आता तुला गरिबीची, अपमानाची किंवा भविष्याची अजिबात भीती बाळगण्याची गरज नाही. तुझ्या घरात अखंड अन्न, धन आणि यश, शांतीचा वर्षाव होत राहील. जा आणि धैर्याने तुझे नवीन श्रीमंतीचे आयुष्य जग. महाविजयाचा जयघोष करत कमेंटमध्ये शेवटी एकाच आवाजात लिहा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. प्रज्ञा विवर्धन दत्तात्रेय बुद्धी प्रकाशाय स्वामीराया. प्रज्ञा विवर्धन दत्तात्रेय बुद्धी प्रकाशाय स्वामीराया. प्रज्ञा विवर्धन दत्तात्रेय
बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय.
प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय. प्रज्ञाविवर्धन दत्तात्रेय बुद्धिप्रकाशाय स्वामीराय.